गाईज वेलकम बॅक. मोनालीज किचनमध्ये आपल्या सर्वांचं परत एकदा सहर्ष मी स्वागत करत आहे. आज मी तुमच्यासाठी एक चटपटीत रेसिपी घेऊन आली आहे बीटची. आज बीटरूट कटलेट मी बनवणार आहे. बीटरूट ही आपल्या शरीरासाठी खूप आवश्यक असतं, आयर्नसाठी. गाजर पण, आणि मुले तसेही खात नाही. मुलांसाठी तर हे स्नॅक्स म्हणून फार बेस्ट आहे. तर तुम्ही बघू शकता मी अर्धे वाटी ग्रीन पीस घेतले आहे, 3 बीटरूट काप करून थोडेसे बॉईल करून घेतले आहे 10 मिनटं, आणि एक मोठा बटाटा बॉईल करून घेतला आहे, एक मोठं गाजर बॉईल करून घेतलेलं आहे. हे सर्व मी आता चांगलं किसून घेणार आहे. तुम्ही बघू शकता आपण एक अख्खं लसूण पाकळ्या मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेणार आहे. जिरे आणि 5 ते 6 हिरव्या मिरच्या चांगल्या आपण 1 टेबलस्पून आलं हे आपण चांगलं मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेणार आहोत. बघू शकता बीटरूट, गाजर आणि बटाटे मी चांगले बॉईल करून हे बारीक किसणी चांगले किस करून घेतलेलं आहे, आणि आपल्या अर्धा वाटी वाटाणे मी त्यात ग्राइंड करून टाकलेले आहेत. आता मी काही मसाले पण ग्राइंड करून घेणार आहे. तुम्ही बघू शकता अर्धा चमचा आपण काश्मीरी लाल तिखट यात घालणार आहोत. 1 चमचा मी पावभाजी मसाला टाकणार आहे. या पावभाजीच्या मसाल्याने तर फार छान कटलेट लागतं. थोडासा आपण कोथिंबीर मसाला यात टाकणार आहोत, अर्धा चमचा. आणि 2 ते 3 चमचे यात मीठ टाकणार आहे. दोन चमचे पुष्कळ आहे मीठ टाक. आता हा आपला मसाला रेडी आहे. मिक्सरमध्ये ग्राइंड केलेला आहे. हिरवी मिरची, लसूण, जिरा आणि आलं हे यात चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आता मी यात अर्धी वाटी कोथिंबीर घालणार आहे. कोथिंबीरमध्ये तुम्हाला माहीत आहे फार छान चव येते. 2 ते 3 चमचे आपण तांदळाचे पीठ टाकणार आहोत, आणि कॉर्नफ्लॉवर पण 2 चमचे आपण यात घालणार आहोत, आणि कांदा आपण यात टाकणार आहोत. आणि ब्रेड स्क्रम केलेले आपण 2 ते 3 ब्रेड स्क्रम केले आहे. आपल्याला जेवढे लागतील तेवढे आपण यात टाकून घ्यायचं आहे. चांगलं मळून घ्यायचं आहे. आपण चांगलंही मळून घेणार आहोत. त्याचा ओलावा त्या पिठाने कमी होतो, आणि आपलं बीटरूट कटलेट फार छान आणि टेस्टी लागतं. बघू शकता कटलेटसाठी आपलं हा डो रेडी आहे. आता मी यात अशा छोट्या छोट्या गोल गोल टिक्क्या बनवून आपला जाडसर रवा जो आहे ना आपण उपीटसाठी वापरतो, त्यात मी असं ही टिक्की बनवून त्यात बुडवून मग मी पॅनवर टाकणार आहे. याने छान बाइंडिंग होते, आणि रव्याने एकदम आपलं कटलेट खूप क्रंची लागतं. ते तुम्ही बघू शकतात मी असं रव्याला छान दोन्ही बाजूने रवा लावून हे कटलेट पॅनवर शालो फ्राय करून घेणार. बघू शकतात की आपला पॅन हा रेडी आहे कटलेटसाठी. चांगला तापलेला आहे हा पॅन. आता मी जे आपले रव्यामध्ये मिक्स केलेली जे कटलेट्स आहे ते एक एक करून मी पॅनवर ठेवत आहे. रव्यामुळे कोटिंग तर फार छान होते. साईड 10 मिनिट झालेला आहे. कमी फ्लेमवर आपण हे कटलेट चांगले भाजून घ्यायचे आहे. आता मी दुसरी साईड परत 10 मिनटं चांगले भाजून घेणार आहे. तुम्ही बघू शकता कोटिंग आपली किती क्रिस्पी दिसत आहे. 10 मिनटं दोन्ही बाजूने चांगले कटलेट क्रिस्पी झालेले आहे. आता मी हे डिशमध्ये काढून घेणार आहे. तव्यावर आपले ग्रीन पीस पण थोड्या तेलात चांगले परतून घेणार आहे. मी थोडंसं मीठ टाकणार आहे चवीनुसार. परतून झालेले आहे. आता मी गॅस बंद करत आहे. रेसिपी तुम्ही मुलांनाही करून घाला, नक्की ट्राय करा. खूप छान आहे, खूप टेस्टी लागतात. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आवडला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. बाय.